या फायनलच्या मॅचच्या हायलाइट्स पाहतोय. हा पहिला षटकार ठोकला होता मैदानाच्या आतमध्ये आल्या सुरेश मोहितेच्या बॅटमधून. हा पहिला षटकार आपण पाहतोय. या मॅचच्या हायलाइट्स आपण YouTube वरती आनंद घेऊ शकता. PTCच्या माध्यमातून पहिला षटकार ठोकला ऑन साइडला. तदनंतर पुन्हा एकदा शफल होत असताना अर्थात चांगला शो कव्हरच्या क्षेत्रामध्ये येत असताना पाहायला मिळाला. तिथे प्रसादने तो झेल अडवला होता, किंवा धावा रोखल्या होत्या. प्रसादने चांगले क्षेत्ररक्षण केलं, परंतु सुरेश मोहिते तदनंतर देखील थांबला नाही. त्याने 30 धावा बनवल्या. या मॅच मध्ये स्विच हिट करत असताना थर्ड मॅनला चौकार त्याने ठोकला होता. आतिषबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तो सुरेश पुढचा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय. क्रॉस बॅट स्लॉग स्वीप करत असताना त्याने ठोकलेला हा अविश्वसनीय बॅटिंग करत असताना हा चौकार त्याचा आपण अनुभवतो आहोत. ऍक्शन रिप्ले तुम्ही हायलाइट्स पाहताय या इनिंगची सुरेश मोहितेच्या. ज्या पद्धतीने तो खेळला, आजचा दिवस त्याचा राहिला. त्याने चहू बाजूला टोले जंग अतिशय फटकेबाजी केली. अलॉंग विथ द कार्पेट जो मात्र ठोकलेला चौकार आपण पाहिला. आणि हा षटकार येत असताना एक अफलातून नेत्रदीपक फलंदाजी करत असताना त्याने मॅच इथे संपवली होती. ही स्पर्धा इथे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने जिंकली. या आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळतो आहोत. त्याआधी मी मात्र रजा घेईन, निरोप घेतो. आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. या आपण आवाज ऐकूयात आपल्या सर्वांचे लाडके पप्पी सर अर्थात प्रवीणजी अर्जुने सरांचा. थँक्यू. धन्यवाद जयजी भोसले सर. तत्पूर्वी मी विनंती करतो सन्माननीय दिनकरजी पोपेटा साहेब, आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय दिनकरजी पोपेटा साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काही क्षणातच आपण या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. आणि त्याचबरोबर मी विनंती करतो सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब, सर्व आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीचे, यांना देखील विनंती असेल की सर आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय दिनकर शेठ पोपेटा साहेब आणि सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब या दोनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्री काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली आणि श्री सन्माननीय राजेशजी टेंबे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानोकर स्मृती चषक 2024 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. गेले अनेक वर्ष अविरतपणे सुरू असणारी ही जी परंपरा आहे आणि ती परंपरा या ठिकाणी मात्र जोपासली जाते. याही क्रिकेट हंगामाची सुरुवात कळंबोली गावच्या दैवतेला वंदन करून नमन करून आपण या वर्षीच्या क्रिकेट हंगामाची सुरुवात करतो आहोत. आणि ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्या नावावरती करणारे दोनही विजेता आणि उपविजेता संघांचं आपण खूप खूप अभिनंदन करूया. काही क्षणातच या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. सन्माननीय पाहुण्यांचं